आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। प्रत्येक सरपंचाला जर म्हणलं की आपण आपल्या गावात काही काम करावं तर अण्णा साहेब, देसाई साहेब, तुमच्यासारखा प्रत्येक सरपंच त्या बरोबरीला लाभावा अशी मी प्रार्थना करतो। आणि आज प्रत्येक सरपंचाला असं वाटते की 25-15 योजने 20 होते आणि सिमेंट नालीच होती की गावातला कचरा कसा बाहेर काढायचा, हे गाव आपलं स्वच्छ कसं होईल, आपल्या गावातील जे लोक निरोगी कसे राहतील त्याचा विचार खूप कमी सरपंच करतात। त्यामुळं माझ्या कार्यकाळात आणि मागे माननीय आमदार राजेंद्र तळवटीकर यांनी पण स्वच्छतेबाबत भरपूर असे उपक्रम राबवले होते। आमच्या आई निर्मला तळवटीकर ह्या देखील अध्यक्ष असताना त्यांनी देखील चांगलं काम ह्या जिल्हा परिषदेमध्ये स्वच्छतेबाबतीत केलेलं आहे। आणि आपलं गाव कसं स्वच्छ राहील, कसं निरोगी राहील या बाबतीत आपण नक्कीच प्रयत्न करू। तुम्ही आता जो काही दौरा केला, कोकण असू, सातारा असू, महाराष्ट्रात तुम्ही जसा सर्व अधिकाऱ्यांनी दौरा केला, दौरा जे काही भरपूर सरपंच असतील ज्याची ह्या घरकचरा असेल, सांडपाणी असेल, संत गाडगेबाबा स्वच्छता विषय असेल, नाही आणखी हागणदारी मुक्त गाव असतं, त्या सर्व तिथं जिथं तुम्ही फिरून आला तिथं की जिथून आपल्याला काहीतरी घेता येईल त्या अशा ठिकाणी त्या काही सरपंचांची पण आपण नियुक्ती करून त्यांचा पण एक अभ्यास दौरा करावा, त्यांनाही पाठवावं की बाकी ठिकाणचे लोक। आनंदराव लोखंडे, ग्रामपंचायत अधिकारी, पिंपळा लोखंडे, तालुका पूर्णा, जिल्हा परिषद इथं मी मागील 4 वर्षापासून ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत आहे। सन 2024-25 या वर्षाचा संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान जिल्हास्तरीय तृतीय पुरस्कार आमच्या ग्रामपंचायतीला प्राप्त झाला। त्या कामासाठी आम्हाला ग्रामस्तरावरून आमच्या गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, त्याचबरोबर ग्रामपंचायतीचे पूर्ण कर्मचारी वर्ग याचं खूप मोठं सहकार्य लाभलं आणि गावकऱ्यांचं सुद्धा त्याच्यामध्ये खूप मोलाचं मार्गदर्शन आम्हाला सहकार्य मिळालं। त्याचबरोबर जे काही आमची पंचायत समितीचे स्वच्छ भारत मिशनचा कक्ष आहे, त्याचबरोबर आमचे BDO साहेब, विस्तार अधिकारी साहेब, पोलीस साहेब आणि निर्णय साहेब याचं सुद्धा वेळोवेळी सहकार्य लाभलं। आणि या पुरस्कारासाठी आम्ही स्वच्छतेच्या माध्यमातून सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापनाची कामं एकदम उत्तमरित्या आमच्या सरपंचांनी स्वतः उभं राहून करून घेतलेत। त्याचबरोबर जे काही स्वच्छतेच्या संदर्भातली जे काही कामाची हे आहे ते सगळ्या आमच्या ग्रामपंचायतीने व्यवस्थित राबवलेली आहे। अभियान संत गाडगेबाबा अभियानामध्ये आमचा तिथे एक पुरस्कार मिळाला, त्याबद्दल आम्ही स्वतःला हे समजतो। धन्यवाद। हो हो, निश्चितच जो काही आम्हाला संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाबद्दल हा पुरस्कार मिळाला आहे, त्या पुरस्काराच्या माध्यमातून आम्हाला एक ऊर्जा मिळाली आहे आणि याच्या पुढे सुद्धा आम्ही असंच स्वच्छतेमध्ये चांगल्या प्रकारे काम करून गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा नावलौकिकच करू आणि जे काय अनुदानाच्या याच्या माध्यमातून आम्ही स्वच्छतेविषयी पूर्ण शासकीय याच्यानुसार काम करून गाव स्वच्छ आणि हरित गाव करू।